तुम्ही बघू शकता बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी मूगडाळ भजी आपण रेसिपी बघणार आहे. गरमागरम मूगडाळ भजी. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर बघा, इथं मी 3 वाटी भरून मूगडाळ स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली आणि नंतर मग पाणी टाकून तिला भिजत ठेवली. एक 2 ते 3 तासामध्ये डाळ छान भिजून जाते. आता बघा, डाळ 2 ते 3 तासांनी छान भिजलेली आहे. परत एकदा पाणी बदलवून धुवून घेतली आणि आता बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ टाकून दळून घ्यायची. खूप बारीक पेस्ट पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची, म्हणजे अशी थोडीशी दाताखाली कण लागायला पाहिजे मूग डाळीचे. मस्त कुरकुरीत अशी गरमागरम मूगडाळ भजी. तर आपण आता पूर्ण डाळ अशी दळून घेणार आहे. तर कधीतरी खायची इच्छा झाली तर तुम्ही अशी मूगडाळ भजी मस्त बनवून बघा. अतिशय शरीराला पौष्टिक पण आहे आणि खायलाही खूप छान लागतात. नेहमी आपण डाळीच्या पिठाचे बनवतो तर मूग डाळीचे तर खूपच सुंदर लागतात. तर मी तुम्हाला मूग डाळ आणि मेथीची भजीसुद्धा दाखवलेली आहे. तर आपल्या सोनाज रेसिपी चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. तर काही इथं मसाले घेतलेले आहे बघा. 1 चम्मच धने, 1 चम्मच जिरं, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची, असा आपण मसाला घेतलेला आहे. तर आपल्याला हे दळून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि तुम्ही बघू शकता, हिरवी मिरची, धने, जिरं, अद्रक आणि लसूण हे आपण मिक्सरला दळून घेतलं. तर ते बारीक होण्यासाठी थोडंसं आपण जी मूगडाळ दळलेली ते मी थोडंसं टाकून परत दळून घेतलं, म्हणजे छान असं बारीक होऊन गेलं, म्हणजे अद्रक आणि लसूण जाड राहणार नाही. तर धने, जिरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीमुळं खूप सुंदर अशी टेस्ट येते. आणि इथं बघा, आता मी 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतले आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली, तीही टाकून घेतली बघा. आणि त्यानंतर आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ वापरायचं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी इतकी सुंदर आहे, इतके छान लागतात हे भजी. जर कोणी पाहुणे आले तर अचानक तुम्हाला नाश्त्याला बनवायचं तर तुम्ही झटपट मूग डाळ भिजायला वेळ लागत नाही. खूप छान अतिशय लवकर भिजते. तुम्ही थोडीशी कोमट पाण्यात पण टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा हिंग टाकला आणि हे छान फेटून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने खूप सुंदर असं मस्त तुम्ही जितकं फेटाल तितकं हे मऊ होतं आणि सॉफ्ट बनतं. आता इथं बघा, मी थोडंसं पाव चम्मच इथं बेकिंग पावडर वापरणार आहे. सोडा नाही वापरलेला आहे, बेकिंग पावडर वापरलेली आहे. तुम्ही थोडासा चिमटीभर सोडा वापरला तरी चालेल, जास्त वापरू नका. मग भजी तेल पितात. आणि छान परत फेटून घेत आहे मी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मूगडाळ भजी रेसिपी कशी वाटत आहे माझी, मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज नवनवीन साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील, अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, आणि तुम्हाला समजून जाईल. खूप काही जास्त साहित्य नसतं, कमीत कमी साहित्यामध्ये आपल्याला रेसिपी बघायला मिळतात. तर बघा, आपलं मिश्रण सगळं तयार झालं, छान फेटून झालं. 10 मिनटं मी झाकून ठेवलं. नंतर लोखंडी कढईमध्ये तेल ठेवलं होतं तापवायला. तेल तापल्यानंतर बघा, मी असे मस्त छोटे छोटे असे भजी काढून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले हे मूगडाळ भजी तयार होत आहे. तर मी काढून घेत आहे. तर तुम्हीही नक्की मैत्रिणींनो बनवून बघा, एखाद्या वेळेस चहासोबत, संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी खूप सुंदर आहे. तर झटपट पण होतात आणि पौष्टिक पण आहे मूग डाळीचे भजे म्हटल्यावर. तर तुम्हाला जर मेथी आणि मूग डाळीच्या भज्यांची रेसिपी बघायची असेल तर नक्कीच आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता. आपण आज कांदा वापरलेला आहे आणि असे मस्त कुरकुरीत बाहेरून आतून सॉफ्ट भजी आपली तयार होत आहे. तर आता बघा, मी दुसरेही भजे टाकून घेतलेले आहे आणि छान असे परतवून घेत आहे. गॅस थोडासा मध्यम केला, नाहीतर मग भजे बाहेरून जळून जातात, आतून कच्चे राहतात. तर तेल छान तापू द्यायचं, नंतर मध्यम गॅस करून घ्यायचा. आणि बघू शकता, भजी मस्त तयार झालेले आहेत. तर काय सुंदर बघा, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे भजे. आणि मग या मैत्रिणींना तुम्ही पण खायला. आणि हो, अजून जर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा.
तर या मैत्रिणींनो भजे खायला आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला कुरकुरीत मूगडाळ भजी रेसिपी नक्की सांगा. आणि हो, जर रेसिपी आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका. नक्की मला सांगा. श्री स्वामी समर्थ.